माध्यमातून आपण एकच मिनिट 12 खेळाडूंची जी ॲप्रॉन्स आहेत ऑरेंज कलरची ती इथे जमा करायची आहेत. एक जमा झालेलं आहे आना चव्हाणच्या टीमचं, दुसऱ्या टीमचं तेजस स्पोर्ट्स जमा झालेत, मग दोन्ही जमा झालेत. ओके थँक्यू. दे दोन्ही दे. यूट्यूब लाईव्ह अर्थातच प्रथमेश परब, सुदर्शन तांबे आणि प्रीतम म्हस्कर. पहिल्या चेंडूवर यावेळी मात्र दर्जेदार फटका, क्षेत्ररक्षण इनफिल्ड भेदत आलाय, चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवर अल्टीपल्टीचा फटका यावेळी पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या रिजन मधून आलेल्या चौकाराने स्वतःचं खातं खोललंय. 2 सलामीवीर निनाद घाडी स्ट्रायकिंग यांच्या दिशेने, तर पप्पू मुणगेकर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. परत एकदा शपल होऊन मारायचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईड चेंडूचा अतिरिक्त एकेरी धाव आणि एकेरी धाब्याने 5 धावा या धावफलकावर पंचक पाहायला मिळतंय. उंच उडालाय झेल, फॉलो थ्रू मध्ये तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. डोळ्यासमोर काजबे चमकले असतील. उंच गेलेला चेंडू उन्हातून जेव्हा खाली येतो, सूर्यप्रकाशातून खाली येतो, त्यावेळी तो खूप कठीण असतं टिपणं. दर्जेदार गोलंदाजी, थोटम गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर खाल्लाय. एक चेंडू वाईड चेंडू हाताळलाय, मात्र दुसऱ्या चेंडूवर कमबॅक. निनाद घाडीची खेळी यावेळी होते समाप्त. 5 धावा. सचिन कोण? गौरव कांदळगावकर, आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी त्वरित संपर्क साधा. दर्जेदार फलंदाजी निषाद स्ट्रायकिंग यांच्या दिशेने थेट फेक. पॉइंटच्या क्षेत्रात केलं गेलेलं क्षेत्ररक्षण, एकेरी धाव आणि एकेरी धाब्याने सांघिक धावफलक यावेळी 6 धावा. अर्धशतक. ओव्हरपिच चेंडू उडवलाय, फटका. क्षेत्ररक्षक आहे का तिथे? 2 क्षेत्ररक्षकांना भेदत आलाय, चौकार. निषादच्या सचिन मुणगेकरच्या बॅट मधून निघालाय चौकार. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेत फील्ड रिस्ट्रिक्शनचा फायदा उठवताना दोनही फलंदाज पाहायला मिळत आहेत. चौकार आणि चौकाराने सांघिक धावफलक 10 धावा. परत एकदा त्यावेळी फ्लिक केलं गेलंय. पॅड लाईनवरचा नटराज पोझिशन मधला फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण पूर्ण केलं गेलंय. एकेरी धाव आणि एकेरी धाव्याने सांघिक धावफलक 11 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर. शेवटचा चेंडू भैरवी घालणारा चेंडू, समाप्ती करणारा पहिल्या षटकाची. यावेळी परत एकदा फिरून मारायचा प्रयत्न, डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने षटक क्रमांक 1 ची सांगता. पहिल्या षटकाच्या अंती प्रथम फलंदाजी करताना सिद्धिविनायक जय बजरंग मळई क्रिकेट संघ 11 धावा बिनबाद एक बाद पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय देवगड तालुका प्रीमियर लीग 2024. या आधीच तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी लीग फेरीतील 3ही सामने जिंकत सेमीफायनलचा दरवाजा ठोठावलाय. दर्जेदार गोलंदाजी दुसऱ्या षटकात. यावेळी निनाद घाडी पप्पूच्या बॅट मधून आणखी एकेरी धावफलकावर 12 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर.
दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठे खणी फटका मारायचा मानस. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत आणि यावेळी झेल भुईला दान. एक जीवदान मिळतंय. फलंदाज एकेरी धावेने सांघिक धावफलक 13 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर नीटनेटकं दर्जेदार आयोजन, सुनियोजित वेळीच मॅच स्टार्ट करून वेळेवर संपवण्याचा इरादा आणि तो आजच्या दिवशी सफल होताना पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्हचा फटका, बॅकफूट पंच पाहायला मिळाला. आणखी एकेरी धावेसाठी 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या 3 चेंडूंवर एकेरी धावांची लयलूट पाहायला मिळते. मात्र एक मोठा फटका, सर्व काही आलबेल, सर्व काही ठीकठाक असल्याचा निर्वाळा देऊन जाईल. मोठा फटका मारायचा मानस. यावेळी यष्टीरक्षकाकडनं थोडीशी डायरेक्ट हिट मध्ये अभाव. मात्र नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने फलंदाजांना अर्ध्या पिचवर पोहोचतच स्वतःला आउट डिक्लेअर केलं होतं. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने गोलंदाजापर्यंत चेंडू पोहोचला. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि पारी मात्र समाप्त. दुसरा हादरा 14 या धावसंख्येवर. निषाद बॅक टू द पवेलियन. साखळी फेरीतील शेवटचा सामना असेल औपचारिक. मात्र पुढील लीग मध्ये जर आपल्यावर जास्त बोली लागावी अशी इच्छा असेल तर या सामन्यामध्ये देखील प्रदर्शन करणं आवश्यक. कारण इथूनच आपल्याला पुढील वाटचालीसाठी आपल्या खेळाडूंचं वजन वाढवलं जाईल. मोठा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा ट्रेडमार्क शॉट विथ अलॉंग द कार्पेटचा फटका. 2 धावांसाठी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सचिन मुणगेकर दर्जेदार फलंदाजी करताना 2 धावांनी सांघिक धावफलक. 16 धावा. मिथिलेश नवीन बॅटर. ओव्हर पिच चेंडू, फसवा चेंडू, उडालाय कारंजा, क्षेत्ररक्षक खाली आणि झेल बोईला दान. नजर हटी, दुर्घटना घटी. समय से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. झेल सुटलाय. 1 धाव मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक 17 धावा, म्हणजे या षटकात फक्त 6 धावा आल्यात. पहिल्या षटकात 11 धावा खर्ची घातल्या होत्या. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा येतोय. अर्थातच सलामीवीर पप्पू मुणगेकरने यावेळी बॅटर चॉईस पॉवर प्लेची निवड केली आहे. स्वतःची व्हॅल्यू पुढील लीग स्पर्धांमध्ये जर वाढवायची असेल तर हा सामना व्यवस्थित खेळावा लागेल. मेरिट ऑफ द बॉल खेळावं लागेल. आपलं 100% द्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी बॅकफूट पंच, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. 4 धावा. चौकाराने सांघिक धावफलक. 21 धावा. देवगड तालुका प्रीमियर लीग 2024. देवगड तालुक्याची ही लीग पहिला जरी प्रयत्न असला तरी आपण दिमाखदार दुसरा दिवस अनुभवतो आहोत. ओव्हर पिच चेंडू, खाली राहिलेला चेंडू. या चेंडूवर अपेक्षित संपर्कचा अभाव पाहायला मिळाला. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने तिसऱ्या चेंडूसाठी परत एकदा गोलंदाज सिद्ध पाहायला मिळेल. लोअर फुल टच चेंडू, बॉटम एज घेत यष्टीरक्षकाला चकवत शॉट फाईन लेगच्या क्षेत्रात एकेरी धावेसाठी. दोन्ही संघांना विनंती, लाईव्ह असल्यामुळे आपले राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. रिव्हर्स स्वीप, अल्टी पलटी, निश्चित आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. महत्त्वपूर्ण सामना नसला तरी लाईव्हच्या माध्यमातून लीगचे सगळे सामने आपल्या करिअरसाठी महत्त्वाचे घ्या. मोठा फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. थोडासा दूर पडलाय. एकेरीचं रूपांतर लिहिलंय दुहेरीत केलं जाईल. 2 धावांनी सांघिक धावफलक यावेळी मात्र पोहोचवलं जातोय. 24 धावा. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स.
ड्राईव्हचा फटका. टू व्हीलरची एक चावी हरवली आहे. कोणाला सापडल्यास कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधावा. धावफलक. 3 षटकांचा खेळ समाप्त. 25 धावा धावफलकावर. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. संकेत स्ट्रायकिंग यांच्या दिशेने बॅटर मिथिलेश. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मोठा फटका मारायचा मानस. यावेळी मात्र उत्तुंग उडालेला फटका. यष्टीरक्षकाने केलेला भरसक प्रयत्न 1 धावेसाठी. याआधीच तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी आजच्या गटातून सेमीफायनल मध्ये प्रवेश करता झालाय. तर या 2 संघांमधील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण मौका असेल, संधी असेल. दर्जेदार गोलंदाजी, फसवी गोलंदाजी, बोटांची जादू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. 26 धावा धावफलकावर. चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणखी एक निर्धाव चेंडू. वारे घालण्याचे प्रकार मैदानात. किनारपट्टीच्या भागात वल्ले हा शब्द प्रयोग वापरला जातो. वल्ले मारणा. दर्जेदार फटका. यावेळी मात्र बाल बचावलाय फलंदाज आणि स्ट्रायकिंग यांच्या दिशेने रनआउटची देखील संधी होती. 1 धाव आणि एकेरी धावेने सांघिक धावफलक. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 27 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बॅकफुट पंच. यावेळी मात्र स्क्वेअर कटचा देखना फटका आला अप्पर कटच्या स्वरूपात. गली रिजन मधून चेंडूचा ट्रॅव्हलिंग होत आहे. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा सांघिक धावफलक. 31 धावा. प्रत्येक सामना महत्वाचा असतो. त्या सामन्यावर प्रत्येक स्पर्धेचं चित्र आणि त्या संघाचं त्या स्पर्धेतील महत्व कळतं आणि त्याहीपेक्षा प्रत्येक संघातून खेळणाऱ्या खेळाडूचं योगदान सिद्ध होतं. काय मानसिकता घेऊन खेळतायत खेळाडू हे देखील बघितलं जातं. यावेळी देखील शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात गचा क्षेत्ररक्षण. अर्थात चॅलेंजिंग आउटफील्ड आणि या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण असतं. मात्र तोपर्यंत आलाय. 2 धावा सांघिक धावफलक. षटक क्रमांक 4 च्या समाप्तीनंतर 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू या इनिंगची समाप्ती करणारे 6 चेंडू. शेवटचं षटक या इनिंगची समाप्ती करणारं. इनिंग ब्रेक्स मध्ये जाण्यासाठी 2 पंच बंटी केरकर सर त्यांच्या साथीने संतोष डोकरे सर या सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन समालोचन कक्षात यानंतरच्या इनिंगसाठी जोडले जातील. अर्थातच हिंदीचा बुलंद आवाज मनोजजी मयेकर सर. गोलंदाज राज कदम. यावेळी मात्र कव्हरच्या क्षेत्रात खेळलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून पेट्रोलिंग कव्हर पॉइंट वरून येत आहे. गचा क्षेत्ररक्षण. एकेरीचं रूपांतर दुहेरीत झालंय आणि 2 धावांनी सांघिक धावफलक मात्र पोहोचवला जातोय. 35 धावा. जय बजरंग मळई आणि सिद्धिविनायक 11 या दोनही संघांचं या स्पर्धेतून या गटातून आव्हान जरी समाप्त झालंय तरी हा महत्वपूर्ण सामना कलागुण दाखवण्यासाठी. दिशा भरकटली आहे. वाईडचा इशारा आलाय. गोलंदाजी मार्कवर राज. एकेरी धाव बहाल केली जाते. समोरच्या संघाला दंडात्मक धाव ठोठावली जाते. ती राज नामक गोलंदाजाला. एकेरी धाव आणि एकेरी धावेने सांघिक धावफलक. यावेळी 36 धावा 36. मोठा फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. काऊ कॉर्नरवर क्षेत्ररक्षक आहे तैनात. गचाळ क्षेत्ररक्षण. ज्या चेंडूवर झेल टिपला जाऊ शकला असता त्या चेंडूवर आलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकार. 4 धावा. चौकाराने सांघिक धावफलक. 40 धावा. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी.
मोठा फटका मारायचा मानस. यावेळी स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने आता मात्र 3 चेंडू या इनिंग मधील शिल्लक. जेवढ्या धावा बनवल्या जातील. सलामीवीर पप्पू मुणगेकर मात्र अजूनही मैदानात ठाण मांडून सलामीवीराची भूमिका पार पाडताना. यावेळी मात्र दर्जेदार फलंदाजी फ्लिक केले गेलंय. मनगटाच्या साह्याने डीप मिड विकेटच्या क्षेत्रात धाडलं गेलंय. चेंडूला एकेरी धाव निवांत मिळेल. उर्वरित 2 चेंडूंसाठी मिथिलेशला आणलं गेलंय. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने मिथिलेश खोबरेकरवर जबाबदारी. या उर्वरित 2 चेंडूंची 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक 41 धावा. या इनिंग मधील या शेवटच्या 2 चेंडूंवर जेवढ्या धावा जोडल्या जातील तेवढं मोठं टार्गेट दिलं जाईल आणि तेवढं वाचवण्याची जबाबदारी असेल फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग मळई क्रिकेट संघाची. दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक संघाला देखील तोच नियम लागू पडतोय. शेवटच्या 2 चेंडूत जेवढ्या धावा कमी दिल्या जातील तेवढ्या कमी धावा चेस कराव्या लागतील. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडछाड करण्याचा प्रयत्न फॉलो केलं गेल्यामुळे कदाचित हा प्लेएबल डिलिव्हरी, हा रिच मधील डिलिव्हरी असं सांगण्यात आलंय. ठाम ठणकावून सांगताना आमचे दोनही पंच. डॉट चेंडू शेवटचा चेंडू असेल प्रतीक्षेत. यावेळी देखील पॅड लाईन वर चेंडू. लाईन मिस करत होता. लाईन चुकीची होती. नकार देत आहेत पंच. कदाचित अपील नसेल. महत्वपूर्ण निर्णय. लेग बायचा इशारा. 1 धाव मिळेल. षटक क्रमांक 5 अर्थातच पहिल्या इनिंगचा ब्रेक होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीखेरीज प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग मळई क्रिकेट संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावफलक 42 धावा. 42 लॉस ऑफ 2 विकेट्स. 43 धावांचा पाठलाग असेल. मी थांबतोय. आजच्या दिवसापासून तुमच्या सगळ्यांची रजा घेतोय. उद्या भेटूयात. तोपर्यंत ऐकूया दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन. सिद्धिविनायक 11 येईल पाठलाग करायला 43 धावांचा. आगे की कहाणी मिस्टर मनोज मयेकर की जुबानी. प्रीमियर लीग आज का दूसरा दिन है. दूसरे दिन का ये आखिरी मैच. सिद्धिविनायक टीम का 12वां खिलाड़ू जहां भी हो हमारे पैवेलियन कक्ष की तरफ चले आए. पेनल्टी रहेगी.
12th मैन। ये श्रृंखला जब मनाई गई है, अमोल जी मिस्त्री सर, उनकी पूरी टीम, दीपक डगरे हो, कबीर देवगढ़कर हो, अभी देवगढ़कर हो, प्रकाश पराड़कर हो, युवराज सावंत हो, संकेत देवगढ़कर, वेदांत जाधव, उमेश खेड़ेकर, रोशन वडपकर, युवराज सावंत, संदेश देवरुखकर, अब्बू मिस्त्री, प्रथमेश मिस्त्री आणि ग्राउंड्समैन जो संदीप और समीर खड़पे। चलो मैच के अंदर चले जाते हैं। जय बजरंग मलई और से यहाँ पर सिद्धि विनायक 11। हालांकि टॉस जीता जय बजरंग मलई टीम ने, पहले टॉस जीतकर टॉस जीता था पहले, और उसके बाद जबकि एक बड़ा सा लक्ष्य यहां रखा है, 42 रन 43 रन का पीछा करना है 3 विकेटें गंवाते हुए। संकेत कदम और राकेश नॉन स्ट्राइक एंड पर। टीम की ओर से पहला अपने कोठे का पहला ओवर लेकर गेंदबाज इस बीच रितीश वड़पकर गेंदबाजी के लिए तैयार है। रोशन वड़पकर के भाई है रितीश वड़पकर, गेंदबाजी के लिए तैयार। स्ट्राइकर बल्लेबाज है संकेत कदम और राकेश। संकेत और राकेश इस बार ये गेंद हल्के हाथों से खेलना से मिड ऑफ तैनात, 1 रन आसानी के साथ पूरा करते। संकेत कदम की बात की जाए, ये इले सड़ा का खिलाड़ी है जो कि स्ट्राइक के ऊपर खेलते समय नजर में आ रहा है दोस्तों, जिनके पास वो क्षमता है बड़े बड़े हिट करने की। युवा क्रिकेटर है, कॉलेज स्टूडेंट है, बेहतर छक्के लगाता है। राइटर राउंड विकेट और इसी बीच गेंद अंदरूनी किनारा जबकि निकल जाती। थोड़ा सा स्लिप देखो, पहले स्लिप में गेंद थी, शॉर्ट थर्ड मैन का खिलाड़ी वहां पर मौजूद था, और जिससे कि 1 रन, इस 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 3 रन। जबकि पीछा कर रहे हो आप 43 रन का, 43 रन का पीछा करते समय यहां पर अब 40 रन की जरूरत है। जय बजरंग मलई और से एक तरफ सिद्धि विनायक 11 ये टीम। इस बार फुल टॉस थी, गेंद को खेला आड़े बल्ले से, वहां पर फील्डर तैनात है, क्या कैच बन पाएगी? जी नहीं, यहां पर जैसे कि दूसरा रन भी अटेंड करते हुए दोनों बल्लेबाज। गुड रनिंग बिटवीन द विकेट, इस 2 रन की मदद से टोटल स्कोर है 5 रन। अब यहां पर सिद्धि विनायक 11 की टीम पीछा करती हुई, इसी बीच गेंद स्क्वायर लेग के ऊपर से हवाई सफर ट्रैवल किया गेंद को, और इसी बीच गेंद चली जाती हुई सीमा रेखा बाहर। अंपायर का इशारा इंतजार है 4 रनों का। ये 4 रन, इस 4 रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 9 रन। पहला ओवर प्रगति पर है, अपने बॉलिंग मार्फत गेंदबाजी के लिए तैयार। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे, और सामने बिल्कुल बल्लेबाज खेलते समय नजर में आते हुए एक तरफ राकेश है, संकेत कदम नॉन स्ट्राइक एंड पर है, संकेत कदम स्ट्राइक के ऊपर राकेश। राइटर राउंड विकेट, शॉट ऑफ लेंथ गेंद, फिर एक बार यहां पर बड़ा प्रहार, फाइन लेग की दिशा ढूंढी है, फील्डर तैनात है। जी हां, इसे कहते हैं कैचेस विन द मैचेस। कैच को पकड़ लो। एक विकेट जब आती है, गिरती है, तो थोड़ा सा दबाव होता है, प्रेशर मच जाता है, क्योंकि जो नए बल्लेबाज आते हैं सेट होने के लिए कहीं ना कहीं थोड़ा टाइम लगता है। 1-2 गेंदे अगर डॉट निकले तो कमबैक भी आप कर सकते हो, इसी की जरूरत है। इसीलिए कहते हैं कि कैचेस विन द मैचेस। कैच पकड़ो, विकेट ले लो, क्रिकेट में यही है। नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर। बैट्समैन ने नाव सांगा, रविंद्र कोलगे नए बल्लेबाज। रत्नेश भाले टीम की ओर से दूसरा अपने कोटे का पहला ओवर लेकर आते हुए राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। छोटा सा रनअप है रत्नेश भाले का, सामने बिल्कुल इसी बीच गेंद, बड़ा प्रहार। यस, यही कहते हैं क्रिकेट। देखिए कितना बढ़िया प्रहार यहां पर किया है, बड़ा छक्का लगा लिया लेफ्ट हैंडर बल्लेबाज, जबकि इसी बीच मैदान के अंदर है।
संकेत कदम की बात की जाए तो जो एक बहुत ही अच्छे बल्लेबाज माने जाते हैं, अब जबकि स्ट्राइक के ऊपर खेलेंगे। ऐसे बीच एक गेंद हल्के हाथों से पॉइंट की दिशा में खेल दिया, एक रन आसानी के साथ पूरा कर दिया। दूसरे के लिए मांग करेंगे जी नहीं। हालांकि ऐसा लग रहा है कि आपस में ही खेलना चाहते हैं, कहीं ना कहीं तू भी खेल मैं भी खेल, ऐसा कुछ हो रहा है। मैच अगर देखा जाए तो जैसे कि ये प्रीमियर लीग में मैचेस खेले जाते हैं, मैच रोके नहीं जाते, इसलिए मैच खेली जा रही है। राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद थी, इस बार गेंद को खेला। इसी बीच बैट टू बॉलर गेंद, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, वापस गेंद बॉलर के पास, स्कोर वहीं पर रुका हुआ 16 रन 16। आपको पीछा बहुत लंबा करना है, जहां तक 43 रन का पीछा करना है। इसी बीच गेंद फुल टॉस थी, गेंद घुटना टेक तमाशा देख वैसे ही शॉट को खेला। इस बार गेंद फाइनल की दिशा में 4 रनों के लिए, इस 4 रन के मदद से स्कोर बढ़ता हुआ 20 रन। अभी भी आपको 23 रन की जरूरत है जीतने के लिए। राइट आर्म राउंड विकेट, इसी बीच गेंद को खेला, फिर एक बार कोल गए जबकि बल्लेबाज है, जबकि गेंद थोड़ी सी मिस फील्डिंग, एक रन दूसरे के लिए मांग की है। देखिए आपको मौका मिल रहा है ऐसे मैदान के ऊपर फील्डिंग करने का, खेलने का चांस जब मिल रहा है तो दोस्तों छोड़िए मत, उसी का फायदा उठा दो। यहाँ पर अभ्यास करने के लिए आपके पास आधा घंटा जरूर बिल्कुल पड़ा है। राइट आर्म राउंड विकेट, और इस बार गेंद हवाई सफर की है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद सीमा रेखा बाहर, 6 के लिए। ये 6 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ जो छलांग लेते हुए 28 रन 28। मैच में अगर देखो क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता है। इसके पहले भी जो एक मैच हुई थी, जो 5वें मैच थे, एक बेहतर मैच, जैसे अमोल मिश्र ने कहा था क्रिकेट देखो, यहां पर अभी भी मैच खत्म नहीं हुई है, एक गेंद में बस केवल 8 रन चाहिए थे, एक लंबा सा टारगेट था। और इसी बीच अपने बॉलिंग मार्फत फिर एक बार गेंदबाज तैयार, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार है। टीम की ओर से तीसरा ओवर लेकर नए गेंदबाज, प्लीज बॉलर्स नेम दे दो, बॉलरचं नाव द्या प्लीज। जी हाँ, 12th मैन तो नहीं है आपका? जी हाँ, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए तैयार, पार्थ गाड़ी दौड़ना शुरू करते हुए। इसी बीच गेंद बड़ा प्रहार, फिर एक बार संकेत कदम का बल्ला चला, गेंद सीमा रेखा बाहर, 6 के लिए। इसी 6 के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ अब पूरी तरह से देखो 34 रन। अब जीतने के लिए लक्ष्य का पीछा करती हुई टीम, 10 रन की जरूरत है, केवल 10 रन चाहिए जीतने के लिए। मैच में औपचारिकता बाकी है, बट क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता है, क्योंकि जो गेंदबाज है अच्छी गेंदबाजी डाले तो फिर भी मैच में कमबैक कर सकते हो। राइट आर्म राउंड विकेट, और इसी बीच गेंद फिर एक बार संकेत कदम, और एक बैक टू बैक दूसरा छक्का, लॉन्ग ऑन के ऊपर से ये दूसरा छक्का, जबकि इसी बीच यहां पर टोटल इस छक्के की मदद से बढ़ती हुई 40 रन। अब केवल 3 रन की जरूरत है। क्या यहां पर तीसरा छक्का जुड़ा सकते हैं आज के दिन में? तमाम दर्शकों को खुश कर सकते हैं कि हैट्रिक छक्के लगाने वाला मैं भी कुछ हूं, मेरा भी नाम है संकेत कदम, जिसमें दम है उसका नाम है संकेत कदम, है मेरे पास दम है। जरूर कोशिश करेंगे राइट आर्म राउंड विकेट। इस बार रिवर्स अटेंड करना चाहते थे, हल्की सी अपील बिल्कुल ही बीचों बीच पाएंगे, और यहां पर विकेट की पतन। अब केवल जीतने के लिए रन चाहिए, 3 रन की जरूरत। जल्दबाजी कर बैठे संकेत। नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए, नए बल्लेबाज राज कदम धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए, केवल 3 रन की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट, इस बार गेंद को खेलना चाहते, छेड़छाड़ करना चाहते, चुके गेंद सीधे कीपर के दस्तानों में चली गई। इसी गेंद के ऊपर कोई रन नहीं, वापस गेंद बॉलर के पास, तो फिर एक बार अपने बॉलिंग मार्फत गेंदबाजी के लिए तैयार। आज का ये
आखिरी मैच, लास्ट मैच है देवगढ़ प्रीमियर लीग। कल से फिर एक बार अब बराबर यहाँ पर 9 बजे पहला मैच स्टार्ट होगा। इस बार रिवर्स अटेंड किया है और इसी बीच हवा में गेंद बिल्कुल यहाँ पर क्या कैच पकड़ लिए संदेश गारे ने, एक हैंड से, लेफ्ट हैंड से कैच को पकड़ लिया और डगआउट में आना पड़ेगा। लीग में आप 3 रन चाहिए अब जीतने के लिए, केवल 3 रन। नए बल्लेबाज, इसी बीच गेंद को खेला हल्के हाथों से, 1 रन तेजी के साथ से मिड ऑन फील्डर तैनात। यहां पर लगता है बचपन में लगोरी जरूर खेले, दूसरे के लिए मांग की है। या ठिकाणी सन्मान्य इम्रान साटविलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। इम्रान साटविलकर सर प्लीज आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा। अभी भी 2 रन की जरूरत है। मैच अगर देखो कि जिस तरह से मैच यहां पर हो रहा है, राइट आर्म राउंड विकेट मंचकर इस बार गेंदबाजी के लिए तैयार, इस बार बड़ा प्रहार किया है, हवा में गेंद जरूर, फील्डर तैनात है उसके नीचे, क्या कैच बन पाएगी, कैच छूटी, 1 रन। अब यहां पर केवल जीतने के लिए स्कोर लेवल 1 रन की जरूरत। 2 टीम के बीच में ये मैच खेला जाता हुआ, एक तरफ टीम है जय बजरंग मलई, जबकि टॉस जीता था जय बजरंग मलई ने बल्लेबाजी करने का फैसला किया। जब बल्लेबाजी करते समय 42 रन बने, 43 रन का पीछा कर रही है टीम, और यहां पर सिद्धि विनायक टीम यहां पर खेलती हुई, और इसी बीच मैच को खेला, जहां गेंद को खिला, गेंद निकल गई, सीमारे का पार होंगे, केवल 1 रन की जरूरत थी और 4 रन। और इसी बीच विनर टीम है सिद्धि विनायक 11, ये टीम विनर है दोनों टीम का। इसी बीच यहां पर देवगढ़ प्रीमियर लीग में हम स्वागत करते हैं, धन्यवाद देना चाहते हो। धन्यवाद दोस्तों, आज तमाम दर्शकों से हम रजा लेते हैं, धन्यवाद। कल मिलेंगे सुबह 9 बजे, धन्यवाद।